पैसा है तो सब कुछ है, सब जहां में इज्जत है, समझा क्या मेरा लैला. पैसा पाहिजे हो, पैसा सगळं करते. ही पॉवर बँक आहे ना 6,000ची बेल्किन म्हणून, पण ती चार्ज करताना खूप हिट होते यार. स्वतः पण हिट होते आणि मोबाईलला पण हिट करते. ही आयफोन मी माझा ओल्ड फोन सेल करून आयफोन सेंटर मधून घेतलेली आहे. कॅशबॅकवरती मोबाईल विकला होता. आयफोनला घ्यायचं म्हणजे तर आहे ना ब्रँडेड वस्तूच यूज करायला पाहिजे, नाही त्याच्यामुळे काय होतं आयफोन पण आपला काही रिझनने खराब झालं तर ती महागात पडतं. त्यामुळे ही बेल्किनची घेऊन टाकली होती 6,500ची. खतरनाक पॉवर बँक आहे. पण मित्रांनो दुकानावरती येऊन बसलो ना यांच्या, तर हा भाऊ काय मी कस्टमर सोबत बोलण्यातच बिझी असतोय. मी ते येऊन झाले 2-2.5 तास होता. 1:30ला आलेलो आहे, 3 वाजत आले. हा भाऊ बिझी कस्टमर सोबत बोलण्यात. पण आहे का नाही काय माहित. त्याला भेटायला पुण्यावरून येतो मी जप्पा. शूज एवढी खराब होऊन गेली पावसाळ्याच्या दिवसात. पहिल्यांदाच नवीन घेतले, पहिल्याच दिवशी खराब झाले. आणि आता इथे बघा मयूर शेठच्या दुकानात सगळा भुसा भुसा गेलाय शूज मध्ये. मला आहे ना आपली गाडी ना वॉश करायला द्यायची बरं का. पावसाळ्याच्या दिवसामध्ये एवढा कंटाळ येतो, किती वेळा धुवायची ती गाडी काय माहिती. आता ह्या महिन्यात ही दुसरी वेळ आहे गाडी धुण्याची. किती खराब झाली बघा. आणि आता वॉश केली ना तर लगेच पाऊस होतो, आणि गावाकडे तर चिखलच चिखल असतात नाही. ती खराब झाली. वॉश करून घेतो आता. गाडी घेतल्यापासून मी गाडीला बराचसा खर्च केला बरं का. हे टाकलंय शेत कव्हर, मी 2 वर्षात 2 नवीन टाकलेत. नंबर प्लेट तुटली होती, नंबर प्लेट टाकली. त्यानंतर हा मोठी तर माझ्या जुन्याच आहे, तर मस्त वॉश करून घेतो. आणि तिचं जे फ्रंटला होंडा नेम असतं ते पण गेलंय, तर काकांकडून वॉश करून घेतो. मस्त वॉश होऊन जातील तोपर्यंत आपण परत मयूर शेठच्या शॉपवरती जाऊन बसू. थोडासा वेळ आहे आपल्याकडे, अजून अर्धा तास थांबायचंय, त्यानंतर घरी निघायचं. ए शी किती गलिच्छ, किती घाण पाणी, वास कसला येतोय. वाह 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 वाह, कैसे कैसा लग रहा है मेकअप. वे पूरा मेकअप करेंगे और फिर उसको पानी वगैरह मारेंगे और हो गई हमारी सजनी तैयार. बहुत क्यूट दिखती है बहुत, एक बार मेकअप करने के बाद. तर पावसाळा कमी झाला ना एवढं आपल्या ना माती वगैरे नाही बसत बरं का गाडीवरती. तब ना ज्यादा धोने की भी जरूरत नहीं होती, वॉश करने की जरूरत नहीं होती. एक बार सुबह सुबह फडका मार लिया ना तरी पण चालून जाते, एकदम चपकून जाते नाही का. पण आता कसं पावसाळ्याचे दिवस आहे ना, इसलिए वो थोडा वॉश करना पडता है उसको. मला पण डान्स जमतो बरं का, पण आम्ही आमच्या स्टेप वेगळे असतात नाही का, डीजे वरती नाही. आता गणेश उत्सव होता ना, खतरनाक डान्स केला, पण मी शूट वगैरे नाही केलं नाही का. आपल्याला डान्स जमतो खतरनाक डीजे वरती. आता आपल्याला स्टेप बाय स्टेप वगैरे काही जमत नाही जास्त. डीजे वरती डान्स चांगला केला जातो. गावाकडले पोरांकडे जाऊ. गेला आजचा दिवस निघून. सकाळी आलेलो होतो इथे शॉपला मयूरच्या 1:30 वाजता. आता 4:45 वाजले. घरचे माझ्या नावाने ओरडतात. आता मला कसं होतं माहिती, मी गावाकडे आलं ना मी घरी थांबतच नाही. मला तालुक्याला यायला आवडतं. मयूरच्या शॉपला येऊन बसलं की मित्र पण भेटतात नाही का दिवसभर. घरी असलं की जरा बोर बोर वाटतं नाही का. आता दिवसभर कंपनीत असल्यावर का वॉश केल्यानंतर एकदम नवीच वाटते बरं का. असली शोरूम मधून काढली का काय असं वाटतंय. तेवढं जपतोय बाबा मी तिला. ती फक्त आता शनिवारवरच रूमच्या बाहेर पडते, म्हणजे पार्किंगच्या बाहेर. नाहीतर ती आठवडाभर लावलेलीच असते, कारण शनिवारवर आपल्याला सुट्टी असते ना, त्यावेळेसच आपण तिला बाहेर काढतो. नाहीतर तोपर्यंत ही स्टँडिंगच असते. आणि तिला आपण कवर घेतलेलं आहे, ते कवर टाकून ठेवतो, त्यामुळे धूळ पण बसत नाही जास्त. मस्त चमकते. चला जाऊया आता घरी. मित्रांनो एक काका इतके भयंकर गाडी चालवतात, गादी बनवण्याचं मशीन आहे ना का त्यांच्या. वाकडं इकडं वाकडं तिकडं होतंय. आमच्या नगरी भाषेमध्ये ना म्हणायला गेलं तर यांना असं म्हणतात नाही का, आकलीची आणि तुझी काय हुकाचूक झाली की काय. मित्रांनो आमच्या गावाकडे जास्त लोक आहे ना हेल्मेट वगैरे यूज करत नाही.
आणि आता मला कशी सवय लावून गेली नाही का पुण्यासारख्या सिटीत यूज करावं लागतं त्यामुळे. पण मी असं लोकांना चालतात राम राम घातलं ना तर लोक कन्फ्युज होतात. कोण होता नक्की ओळखून येत नाही ना हेल्मेट मुळे. पण ओळखीचे माणसं दिसले ना आपण राम राम घालतो म्हणजे घालतो. राम राम. आता ओळखतील न ओळखतील पण आपलं राम राम घालायचं कर्तव्य आहे. समजलं का माझ्या बाबड्या. ये लोगों के पास कितनी बड़ी बड़ी गाड़ी होती है. अरे देखो लेकिन हमारे पास भी आएगी, जरूर आएगी. हम सपने देख रहे हैं. मित्रांनो आमच्या गावाकडले रोड आहे ना जरा खड्डे असतात. रोड कमी खड्डे जास्त असतात आणि आम्ही रोडवरती गाडी चालवत नाही. आम्ही खड्ड्यामधून गाडी चालवतो. प्रत्येक खड्ड्यात आमची गाडी जाणार म्हणजे जाणार. आता इथे थोडासा रस्ता चांगला आहे गावाकडे जाताना, पण काही ठिकाणी खूप खडतर रस्ता आहे. रस्ता नाही म्हणता येणार त्याला म्हणता येईल खड्ड्याची वाडी. खड्ड्याचीच रस्ते. चला आता निघूया. मित्रांनो आमच्या गावामध्ये ना नारळाची झाडी लावलेली बंदा. खूप नारळाची झाडी लावली. नारळाच्या झाडांमुळे आमचं गाव आहे ना काही दिवसांनी केरळ सारखं वाटणार आहे मित्रांनो. खूप मस्त गाव वाटतंय. खूप भारी प्रोजेक्ट बर का. मला आल्यानंतर आहे ना खूप भारी वाटतं. असं वाटायला लागलं आता कोकणात आलोय की काय. पण भारी वाटतंय. हा उपक्रम खूप छान आहे. आत्ताच्या पिढीला तर त्याचा उपयोग होणार नाही, पण येणाऱ्या भविष्यात जी पण पिढी राहील त्या पिढीला ते नारळाची झाडं खूप उंच नारळाचे फळ खायला मिळतील. ग्रामपंचायतीचा उपक्रम आहे. खूप छान उपक्रम आहे. आणि गावकऱ्यांनी देखील नारळाची झाडं आहे ना आपल्या घरात शेजारी जे नारळ झाड लावली ना त्या नारळाच्या झाडाचं संगोपन खूप चांगल्या पद्धतीत करतात. त्यामुळे खूप चांगली नारळाची झाडे टिकून येतात. हे बघा गावाच्या वेशी पासून नारळाची झाडं आहे तर आमचं माळ रान आहे म्हणजे गावापासून दूर तिथपर्यंत सगळी नारळाची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही बाजूनी लावलेत बर का. आणि हे झाड जेव्हा मोठी होतील ना पूर्ण असं नाही का एखाद्या कोकणातील गावामध्ये आपण प्रवेश करतोय असं वारी वाटणार आहे. बघा किती छान नारळाची झाडं झाली आहे. आणि आता याला उन्हाळ्यात पाण्याची गरज पडणार आहे. हिवाळ्यामध्ये खाली पाणी खूप आहे आमच्या गावामध्ये त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही पडणार. पण ग्रामपंचायतीने याला ठिबक देखील केलं. खूप भारी वाटते नाही का. काही दिवसांनी खूप मोठे झाले ना असं वाटणार आहे अरे आपण आपल्या गावात नाही कोकणात आलोय. मला खूप भारी वाटते राव आमच्या गावाबद्दल बोलताना. बघा खूप हिरवीगार झाडं तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळते. बघा आजींची मीटिंग चालली आहे तरी खूप मस्त. हे 2 का 3 महिने झालं पण याची हाईट का वाढत नाही. काय हाईट का वाढत नाही तुझी. आता 2 दिवसांनी आजीचा 10वा आहे ना त्यासाठी सगळी आवरावरी चालली. इथे परिसर थोडासा साफ करण्याचं काम चालू आहे. इथे आमचा उखंड होता तो पण आमच्या माऊस भाऊला आम्ही देऊन टाकला. बाय द वे आपली ही गाडी कशी वाटते. काय करतोय ते नारळाला. हा नारळाचे फांदे ओढतोय का. तुला नाही खेळायचं का. तू नुसतं बॉल आणायला पळतो का. तुला खेळताच येत नाही. काय नाही येत तुला. नाही येत मग तुझा व्हिडिओच काढतोय मी. खेळता येत नाही तुला. ए अरे याला दे ना खेळायला काही थोडं. आऊट झालं खेळताच येत नाही तुला. नको दाखवू शॉट. चुकी एकाने केली आणि खोटं कोण बोलतय. हा गेलता का. आज खोटं नाही बोलायचं ते फक्त प्रामाणिकपणे सांगतोय. दाद्या तू आणि त्याच्या मागे तू गेला. आणि तुम्हाला सगळ्यांना जायला कोणी सांगितलं तिकडं. तुला काय रे बळच जाण्याची गरज आहे तिकडे. अरे भांडणं कशासाठी करताय. काम करताय की भांडणं करताय. आता कामाची आवडते मोठेपणी नको वाटते. बर ते आपल्याला आहे ना धुण्यासाठी बनवायचंय बरं का असं सगळं. आता इथं आपण काय केलं खडी आणि थोडीशी आमच्याकडे इकत होती एकत्र केली आणि आता याला आपले घरचे मिस्त्री बरोबर मस्त बनवणार आहे त्याला. असं
इकडून असं उतर दे बरं का रे तिकडे, नाहीतर मग हाय तेच पाणी इथं साचून जाईल. इकडे बनवलं तसं असं नका बनवू. मला असं म्हणायचं होतं, तो दगड आहे ना, आपण आहे ना नंतर कुठं पण आहे ना उचलून ठेवता आला असता, तो त्याच्यात आहे ना फिट करण्यापेक्षा. अरे लय उंच होईल ते. ए हळू, तुम्ही अर्ध पाणी ना तिकडे सांडवताय, जपून या. गोरख पाणी किती पाहिजे बघा, हे पोरं जास्त टाकतील. टाका टाका बाजूला हो बाई, टाक रे दादा.